की आता भारतात सगळीकडे मला भ्रष्टाचार दिसतो आहे, राजकारण थर्ड ग्रेड लेवलला गेलेलं आहे माझं मत आहे. तरी याच्यातून भारत डेव्हलपिंग कंट्रीच्या लिस्टमधून डेव्हलप्डच्या लिस्टमध्ये जाईल असं युवक म्हणून तुम्हाला वाटतं का? UPSC आणि MPSC ह्याच्यामध्ये जो आहे ना, S stands for what? Discuss the impact of technology on food safety. डिग्रीच्या नॉलेजचा आणि ह्या पदाचा काही संबंध आहे डायरेक्ट? फूड सेफ्टी म्हणजे काय? MSP काय असतं? एक फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करताना तुम्हाला काय वाटतं त्याच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज काय असेल? बारामती शहर सोडून बारामती ग्रामीण भागामध्ये विकास पोचलेला आहे का? गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. झालं तुमचं सिलेक्शन. या, व्हेरी गुड. बसा. थँक्यू सर. चला तुमचा परिचय करू. तुम्ही इथं उभा होता ना मागाशी? येस सर. मग त्यावेळेला हे नव्हतं, ब्लेझर नव्हतं. हां, ओके. सर मी राहणार कराटी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथून आलेलो आहे. सर माझं 10वी-12वीचं शिक्षण 10वीपर्यंत कराटी गावातून आणि 12वीचं फलटणमध्ये मालोजीराजे ज्युनियर कॉलेज इथून झालेलं आहे. ग्रॅज्युएशनचं शिक्षण ॲग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूर इथून आणि पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे इथून ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये झालेलं आहे. त्यानंतर सर मी UPSCचं प्रिपरेशन सुरू केलं आणि UPSCतून मला प्रॉपर कराटीचे? येस सर. होय. आणि मग विद्याप्रतिष्ठानला का नव्हतं? सर ॲग्रिकल्चरमध्ये जायचं होतं म्हणून 11वी-12वीला मालोजीराजेला गेलो होतो. तिथं ॲग्रिकल्चर 11वी-12वी होतं? येस सर. येस सर. मग शारदानगरला होत नव्हतं का? म्हणजे मुलींसाठी होतं? हां सर. हां सर. त्यावेळेस नव्हतं. आणि सर त्यानंतर मी UPSCचं प्रिपरेशन सुरू केलं आणि त्यातून असिस्टंट कमांडंट CISF मध्ये सिलेक्शन झालं. UPSC आणि MPSC ह्याच्यामध्ये जो आहे ना, S stands for what? सर्व्हिसेस. म्हणजे काय हो? सर सर्व्हिस टू दी पब्लिक मीन्स प्रोव्हाइडिंग दी गव्हर्नमेंट स्कीम्स और एक्झिक्युटिव्ह पॉलिसीज टू. मला हा गोंधळ माझा होतो. नोकरी आणि सर्व्हिसचा अर्थ महाराष्ट्र लोकसेवा, सेवा शब्द आहे ना सर्व्हिस. नोकरी आणि सेवा मधला फरक काय हो? सर नोकरी हे लाईव्हलीहूडसाठी केली जाते, पर्सनल तुमच्या ज्या लाईव्हलीहूड असं लिहिलेलं आहे. आणि सर्व्हिसमध्ये मेन अजेंडा तुमचा पब्लिकपर्यंत जाऊन त्यांना सेवा देणं असतं आणि मग त्यातून बॅक एंड तुमचे जे इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक जे काही जॉब असतील किंवा ते असतील ते पर्क्स तुम्हाला भेटत जाते, परंतु मेन अजेंडा त्यांचा सर्व्हिस असतो. माझं मत हे लोकसेवा आणि UPSC मधलं सेवा शब्द काढून टाकावं आणि तिथं नोकरीच म्हणावं. कारण तुम्ही लोक आता नोकरी, तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही नोकरी करणार ना. सेवा शब्दाचा अर्थ महात्मा गांधीजींनी सांगितला आहे की ज्यासाठी मोबदला घेतला जात नाही. बरोबर आहे का नाही? मग आपण तर नोकरी करतानाही सेवा करता येते असं म्हणायला पाहिजे. सर तुमचं आपलं म्हणणंही बरोबर आहे, परंतु एखादी एक्झिक्युटिव्ह पोस्ट असेल जसं की IAS असेल किंवा BDO असेल तर त्या ठिकाणी त्याच्या कपॅसिटीमध्ये तो ऑफिसर खूप लार्ज ज्युडिक्शन. तुमच्या ॲग्रीचा नॉलेजचा, डिग्रीच्या नॉलेजचा आणि ह्या पदाचा काही संबंध आहे डायरेक्ट? येस सर. डिग्रीमध्ये जे आमचे ॲनिमल सायन्स, डेअरी सायन्स, त्याचबरोबर हॉर्टिकल्चर प्रोसेसिंगचे जे काही कोर्सेस होते तर त्याचा या ठिकाणी फूड सेफ्टीमध्ये ज्या प्रोसेसिंगमध्ये ज्या अनहायजेनिक कंडिशन असतील किंवा काही ॲसिडिटी रेग्युलेटर असतील तर कशा प्रकारे किती वापरले जातात हे याचं ॲटलिस्ट इंट्रोडक्टरी लेवलचं नॉलेज आणि काही ठिकाणी डीप लेवलचं नॉलेज आम्ही कॉलेजला पाहिजे आहे. सर तुमचे प्लस पॉईंट्स तुम्हाला काय वाटतात? सर परसिव्हरन्स, करेज, डिसिप्लिन आहे आणि हार्डवर्किंग आहे. सर माणसाकडे करेज असलं पाहिजे? येस सर. आय थिंक डेफिनेटली असायला. का बरं? कारण लाईफमध्ये खूप सारे अनएक्सपेक्टेड थिंग्स येतात आणि त्या जर फेस करायचे असतील तर तुम्हाला करेज लागणार आहे. सर करेजला मराठीत काय म्हणतात? साहस का धैर्य? सॉरी सर याबद्दल मला क्लॅरिटी नाही. धैर्य, करेजला धैर्य म्हणतात. धैर्य लागतंच. थँक्यू सर. साहस म्हणजे धाडसाकडे जातं. थँक्यू सर. कारण समाज काय म्हणेल म्हणून मी निर्णय घेत नाही. ओके. बरोबर आहे की नाही? त्याला करेज लागतं. ओके. समाज काय तिकडे गेला, मी माझं काम करणार, त्याला म्हणायचं धैर्य. करेज मीन्स धैर्य निर्णय घेताना. आणि प्रशासकाकडे करेज असलंच पाहिजे. सर विचार. बारामती शहर सोडून बारामती ग्रामीण भागामध्ये विकास पोचलेला आहे का? सर ग्रामीण भागामध्ये पर्टिक्युलरली पूर्व भागामध्ये विकास डेव्हलपमेंट झालेली आहे, कारण त्या ठिकाणी बेसिकली वॉटर रिसोर्सेसचा अवेलेबिलिटी झालेली आहे. परंतु ते जर पश्चिम भागामध्ये पाहिलं तर थोडासा उंचावरचा भाग आहे, त्या ठिकाणी वॉटर अवेलेबिलिटी नाही आहे.
त्यामुळं बेसिक जे लाईव्हलीहूड आहे फार्मरचं ते कुठेतरी कमी पडत आहे. अदरवाईज इतर ज्या फॅसिलिटीज आहेत जसं की रोड्स असतील, बेसिक जे काही ग्रामपंचायत लेवलला ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्यातून इम्प्लिमेंटेशन ऑफ स्कीम्स पॉलिसी असतील ते मला वाटतं की इक्वल लेवल आहे. MSc ॲग्री तुम्ही कुठून केली? सर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुण्यातून केलेली सर. पुण्यातून केली. येस सर. ओके. MSP काय असतं? Sir, it is a minimum support price. It is based on the cost of production of the particular crop, and it is decided by the CACP, that is Commission on Agriculture Cost and Prices, and it is declared by the Cabinet Committee on Economic Affairs, and it is having a formula of C2 plus A2 plus family labor plus at the same time C2 plus family labor. ओके. CACP ची स्थापना कधीची आहे? सर 1965च्या दरम्यान आहे, पण मला ऍक्च्युली आठवत नाही, पण त्या दरम्यान झालेली सर. ओके. आता सध्या शेतकरी काय म्हणतात की MSP तर तुम्ही डिक्लेअर करतायत, पण त्याच्यासाठी ते कायदा मागतायत. मग काय फरक होईल कायदा आल्यावर MSP चा? सर अशोक दलोई कमिटीने ज्यावेळेस सर्वे केला होता त्यामध्ये फक्त ऑल इंडिया 6% फार्मर्सला MSP चा फायदा झालेला आहे, आणि त्यात सुद्धा व्हीट आणि राईस यामध्ये मॅक्झिमम प्रोक्युरमेंट केले जाते, अँड दॅट टू इन सिलेक्टेड स्टेट्स ऑफ लाईक पंजाब, हरियाणा अँड UP, MP. सो ऑल ओव्हर जे स्टेट्स आहेत त्यामध्ये प्रोक्युरमेंट होत नाही, त्यामुळे रिजनल डिस्पॅरिटी आहे. सेकंडली फार्मर्सला वेगवेगळे क्रॉप्स ज्यावेळेस रिजनल लेवलला वेगळे क्रॉप आहेत, जसं की महाराष्ट्रामध्ये बाजरी आहे, ज्वार आहे, तर अशा लेवलला फार्मरची डिमांड आहे की त्याचं प्रोक्युरमेंट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता सोयाबीनचं MSP डिक्लेअर केलेली आहे, परंतु त्यामध्ये आय गेट इट. तर व्हॉट आय से, येस सर, व्हॉट आय आस्क की हा कायदा आल्याने काय फायदा होईल? तुम्ही मला सांगताय की कशासाठी पाहिजे कायदा? मग ते आय नो इट. सॉरी सर, माझा प्रश्न आहे की ते आल्यामुळे शेतकऱ्यांचा काय फायदा होईल आणि सरकारला काय द्यावं लागेल, काय करावं लागेल? सर फार्मर्सला फिक्स्ड रेम्युनेटिव्ह प्राइसेस भेटतील ज्या ठिकाणी MSP डिक्लेअर केलेली ते, त्यामुळे त्यांना जे काही रिस्क आहेत क्लायमेटचे असतील किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल ते त्यांना होणार नाही, त्यामुळे त्यांचा इन्कम वाढेल फर्स्ट मेजर. आणि तर इन केस ऑफ गव्हर्नमेंट पाहिलं तर गव्हर्नमेंटला एक एक्सपेंडिचर किंवा जे डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर जरा जास्त वाढलं जाईल, कारण त्या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू कुठेतरी कमी पडेल, म्हणून ते करत नाहीत. सर त्यामध्ये लिगल कॉम्प्लिकेशन सुद्धा आहे, कारण WTO मध्ये जर गेलं तर जर MSP ही आपण सध्या ग्रीन क्लॉज मध्ये पाहत आहोत. सर विचारा. तुम्ही सर्व्हिसला आहे का सध्या? नाही सर, मी बँक ऑफ इंडियामध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून जॉब केला होता, पण तो सोडून परत प्रिपरेशन सुरू केलं. आणि ते असिस्टंट कमांडंट काय सांगत होते तुम्ही? सर ते माझं UPSCतून CAPF थ्रू सिलेक्शन झालं होतं, परंतु त्यावेळेस माझी मेन्स होती आणि इंटरव्ह्यू आला होता, आणि त्यावेळेस मला असं रिस्क कॅल्क्युलेटेड एक डिसिजन घ्यायचा होता, आणि त्यावेळेस मी ती सर्व्हिस सोडली आणि पुढं UPSCच्या इंटरव्ह्यूला अपिअर झालो, परंतु त्यावेळेस UPSCतून सिलेक्शन झालं नाही. ओके, ठीक आहे. फूड सेफ्टी म्हणजे काय? सर फूड सेफ्टी इट इज द मेकॅनिझम थ्रू विच दी safe and wholesome food is provided to the farmers, to the consumers, which is not injurious to the health. And food security? Sir, food security is the making availability, accessibility, and affordability of the food to the common consumers. एक फूड हँडलरला त्याचं अटायर किती मॅटर करतं? क्लिनलीनेस त्याचं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक स्विगीवाला आला आहे, मी ऑर्डर केली, किंवा झोमॅटोवाला आला आहे, मी ऑर्डर केली, आणि त्याचं अटायर पाहूनच मला ती ऑर्डर नाही घ्यावीशी वाटली. तुमचं काय मत आहे याच्यावर? काय असायला पाहिजे का? येस सर, मी आपल्या मताशी सहमत आहे, कारण कुठल्याही ठिकाणी जे फर्स्ट व्हिज्युअल इम्प्रेशन असतं ते इम्पॉर्टंट असतं. दुसरं, जर त्यांचे जे युनिफॉर्म्स आहेत त्यामध्ये जर काही अनहायजेनिक कंडिशन असेल तर त्याचा डायरेक्टली कुठेतरी कॉन्टॅक्ट होऊ शकतो, ते महत्त्वाचं आहे सर. डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी ऑन फूड सेफ्टी. Sir, firstly, the technology will improve the shelf life, like using eradication of the foods. Then secondly, AI in the cold chain, like having real-time temperature of fans, cold chain fans, it will increase it. Then thirdly, at the international level, if we are using the different mechanisms to have export of different communities from India to Europe, then in that case, the AI managed agricultural crops can be helpful, sir. Likewise, शेवटचा प्रश्न,
एक फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करताना तुम्हाला काय वाटते त्याच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज काय असेल? फक्त एक चॅलेंज सांग. तसे तर भरपूर असतात, त्यातलं एक तुमच्या मते काय? सर मला वाटतं की कॉम्प्लेक्सिटी ऑफ दी फूड प्रोडक्शन चेन, त्यामध्ये खूप कॉम्प्लेक्स आहे. कुठं प्रोडक्शन होत आहे, किती लार्ज स्केल आहे, कुठल्या ठिकाणी जाऊन त्या पर्टिक्युलर टाईमला तिथं त्याचं प्रोसेसिंग झालं आहे, पॅकिंग झालं आहे, लेबलिंग झालं आहे. आपण पर्टिक्युलरली तिथं ओव्हरसी करू शकत नाही. आपण फक्त तिथले व्हिज्युअल्स किंवा आपण ज्यावेळेस जाईल त्याच वेळेस आपल्याला कळेल. त्यामुळे कुठल्या पर्टिक्युलर कन्साइनमेंटमध्ये, कुठल्या प्रोडक्टमध्ये किंवा इव्हन स्ट्रीट फूडमध्ये काय आहे आपल्याला ओळखणं प्रथमदर्शी थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही नेटही केलंय का? येस सर. मग तिकडे काय प्रयत्न केला नाही का? सर माझा तो प्लॅन बी आहे. जर इथं झालं नाही तर मी प्रोफेसरशिप बारामतीला जे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे त्या ठिकाणी करून थोडंसं शेती वगैरे करेल, दोन्ही गोष्टी असा विचार. शेवटचा माझा प्रश्न, तुमचं ओपिनियन बेस्ड आहे की आता भारतात सगळीकडे मला भ्रष्टाचार दिसतो आहे, राजकारण थर्ड ग्रेड लेवलला गेलेलं आहे माझं मत. तरी याच्यातून भारत डेव्हलपिंग कंट्रीच्या लिस्टमधून डेव्हलप्डच्या लिस्टमध्ये जाईल असं युवक म्हणून तुम्हाला वाटतं का? प्रश्न समजला? येस सर. सर प्रथमदर्शी मला असं वाटतं की आपण जनरलाइज करू शकत नाही की पूर्णपणे भ्रष्टाचार आहे किंवा पॉलिटिकल स्फिअर जे डिटोरियल झालेलं आहे. परंतु आपण जर लास्ट 25 इयर्स आफ्टर LPG पॉलिसी जर पाहिलं तर इंडियाची ज्या एक्सपोर्ट पॉलिसी जाऊ शकेल, येस सर, डेव्हलप्ड मध्ये जाऊ शकतो. येस सर, डेफिनेटली सर. या थँक्यू. चालेल. सर.